गुड एमसी. गुड एमसी. माझं नाव पल्लवी सोनवणे, चेअरमन स्टार असोसिएट. तर आज सरांनी एक टॉपिक दिला आहे, डुप्लिकेशन इज द की टू अ सक्सेसफुल नेटवर्क. बरोबर. तर याचा अर्थ की आपल्याला जर सक्सेस व्हायचं जर असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, डुप्लिकेशन करावं लागणार आहे. बरोबर आहे. डुप्लिकेशन केल्याशिवाय आपल्याला कुठलाही सक्सेसचा मार्ग मिळणार नाही. पण डुप्लिकेशन कोणाचं करायचं हे सगळ्यात महत्वाचं. बघा, नेटवर्क मार्केटिंग खूप लोकांनी केलं आणि आजही जर आपण मार्केटमध्ये गेलो आणि बोललो की आम्ही नेटवर्क मार्केटिंग करतो तर लोक आपल्याला काय म्हणतात, ती साखळी पद्धत का. बरोबर. आणि त्या ठिकाणी मी असं म्हणते, लोक पण चुकीचे नाहीयेत, कारण की त्यांना असे बरेचसे लीडर्स भेटलेत, असे बरेचसे लोक भेटलेत की जे त्यांना फसवून गेले. पैसा त्यांच्याकडनं घेतला, माल वेळेवर दिला नाही किंवा फक्त स्वतःची ग्रोथ करून घेतली, खालच्यांचा विचार केला नाही. तेव्हा मी असं म्हणते, लोकही चुकीचे नाहीयेत. बट जर सपोज तुम्ही जर लोकांना व्यवस्थित पद्धतीने जर मार्केटमध्ये समजून जर सांगितलं तर लोकांची समजून घेण्याची तयारी आहे. फक्त त्यांच्यातला जो गैरसमज आहे तो गैरसमज आपल्याला काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला त्यांचा गैरसमज काढता येणार नाही तोपर्यंत ते लोक आपल्या सोबत आपल्या सिस्टम मध्ये येणार नाही. पण त्यांचा गैरसमज काढण्यासाठी आपल्या स्वतःला एज्युकेट होणं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे. मग हे एज्युकेशन आपल्याला कसं काय मिळणार आहे, चुकीच्या संगतीत राहून मिळेल का. बरोबर. ज्या व्यक्तीला नेटवर्क मार्केटिंग बद्दल काही माहितच नाही तो नेहमी त्याबद्दल निगेटिव्ह असतो. जर तुम्ही त्याच व्यक्तीच्या संगतीत जर राहिला तर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकणार का, नाही करू शकत. त्याच्यासाठी एक वाक्य आहे, आपण सगळेच ऐकत आलेलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना सांगतो, आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला सांगतो की संगत हीच रंगत असते. बरोबर आहे. मग ज्या संगतीत तुम्ही राहणार आहे तसेच तुम्ही घडणार आहे. आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला एक चांगल्या संगतीत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस कसला आहे, फक्त डुप्लिकेशनचा. बरोबर. जर तुम्ही प्रॉपर डुप्लिकेशन केलं, पण डुप्लिकेशन कोणाचं करायचं हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. एक ऍक्टिव्ह अपलाईन जी नेहमी योग्य मार्गावरती चालते, कंपनीच्या सिस्टमला धरून चालते आणि स्वतःपेक्षा जास्त आपल्या डाऊनलाईनचा विचार करते, ती राईट अपलाईन आहे. मग आपण अशाच अपलाईनच्या संगतीत राहिलं पाहिजे, अशांचेच विचार आपण घेतले पाहिजे आणि आपण त्याचंच डुप्लिकेशन केलं पाहिजे. आणि डुप्लिकेशन करताना प्रत्येक गोष्ट आपल्याला त्यांची डुप्लिकेट करणं खूप जास्त महत्वाची आहे. त्यांचं नॉलेज असेल, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड असेल, त्यांचं लोकांची रिलेशन बॉन्डिंग असेल. आता बघा, आपण प्रत्येक जण एक इच्छा ठेवतो की कमीत कमी आपण सरांसारखे 10% तरी तयार झालो पाहिजे. बरोबर आहे. सरांसारखं आपल्याला डुप्लिकेशन करता आलं पाहिजे, त्यांच्यासारखं रिलेशन बॉन्डिंग करता आलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण किमान 10% तरी सरांसारखं बनलो पाहिजे. बरोबर आहे. सरांसारखं डुप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्याला सरांच्या मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे, सेमिनार अटेंड करणं गरजेचं आहे, एलडीपी असेल तर एलडीपी अटेंड करणं गरजेचं आहे. तेव्हाच ते डुप्लिकेशन आपल्याला आपल्यामध्ये करता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्यामधल्या क्वालिटीज बिल्ड करावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या क्वालिटी बिल्ड करणार नाही, स्वतःला डेव्हलप करणार नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या बिझनेस मध्ये कधीच सक्सेस होऊ शकणार नाहीये. आपण काय विचार करतो, आपल्याला सिल्वर लेवल एखाद्याला सिल्वर मिळालं, गोल्ड मिळालं, रुबी मिळालं किंवा चेअरमन पर्यंत आपण आल्यानंतर आपण काय विचार करतो, आता मला कसली गरज नाहीये, मला पूर्णपणे नॉलेज आलेलं आहे. आपण सगळे लोक हाच विचार करतो. आणि जेव्हा आपण एखाद्या लेवलला येतो आणि आपण लोक या सिस्टम मध्ये आल्यानंतर आपला विचार काय असतो, मला महिन्याला 10 ते 15 हजार रुपये जर आले किंवा फार तर 25 ते 30 हजार रुपये जर आले तर माझी लाईफ सेट आहे. बरोबर. आणि त्या पेमेंट पर्यंत पोहोचल्यानंतर मग आपण काम करणं बंद करतो, म्हणजे घराच्या बाहेर पडणं आपण बंद करतो. त्यामध्ये तुम्ही असणार किंवा मी असणार, प्रत्येकाचे विचार हेच आहे. आणि जेव्हा मग आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये जातो तर त्या कम्फर्ट झोन पासून बाहेर येणं खूप जास्त डेंजर असतं.
आणि त्या कम्फर्ट झोन मधनं आपण बाहेर येत नाही. मग हळूहळू आपली डाऊनलाईन जी आहे ती वीक व्हायला लागते, आपली टीम ब्रेक व्हायला लागते आणि आपलं पेमेंट त्या ठिकाणी हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि एक दिवस असा येतो का त्या ठिकाणी आपलं पेमेंट डायरेक्टली स्टॉप होतं. आणि मग ह्या ठिकाणी आपण काय म्हणतो तर नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेसच चुकीचा आहे. याच्यामध्ये कोणीच सक्सेस होऊ शकत नाही. मला पूर्वी पैसा येत होता पण आता काही पैसा येत नाही. म्हणजे अपलाईननी जे सांगितलं होतं तर ते काय होतं, सगळं खोटं होतं. पण अपलाईनने आपल्याला हे पण सांगितलं होतं का काम तुम्हाला सातत्याने करणं गरजेचं आहे. मग आपण ते करतोय का? नाही करत आहे. आपण काय करतोय तर घरात बसूनच फक्त लोकांना फोन करतोय आणि लोकांना त्याची माहिती देतोय. मग मला सांगा, अशी टीम बिल्ड होईल का? तुम्ही आज ज्या पदावरती असणार, तुम्ही सिल्वर असाल, गोल्ड असाल, रुबी असाल, डायमंड असाल, चेअरमन असणार आहेत. आपण ह्या लेवल पर्यंत येण्यासाठी किती धडपड केली होती, किती धावपळ केली. रोज आपण काय वाट बघत नव्हतो का मला अपलाईनचा फोन येईल आणि तेव्हाच मग मी घराच्या बाहेर जाईल. आपण स्वतः ती जबाबदारी घेतली होती ना, आपण सगळे लोक त्यावेळेस बाहेर जात होतो.